सर म्हणाली, माझ्याकडे एक मार्ग आहे, पण तू तयार असशील तरच. तिने विचारले, कोणता मार्ग? सर म्हणाले की माझा एक मित्र आहे, त्याची बायको नेमकी गावी गेली आहे काही दिवसांसाठी. पण ती म्हणाली, पण काय सर? सर म्हणाले, हे बघ रेश्मा, आपण कुणाकडून मदत घेतली तर आपल्याला त्याचा मोबदला द्यावा लागतो. रेश्मा म्हणाली की कसला मोबदला सर? तुम्ही सांगा, मला काय द्यावे लागेल? मी तयार आहे, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. सर म्हणाले की मग ठीक आहे, कधीतरी त्यालासुद्धा चान्स देत जा. ती म्हणाली, ठीक आहे. सर म्हणाले, मग उद्यापासून रमेशच्या घरी. खरं तर आता रेश्माला ती चटक लागली होती. तिला तिच्या शरीराची आग मिटवण्यासाठी एकापेक्षा जास्त लोकांशी संभोग करायला आता ती तयार झाली होती. कारण तिच्या शरीराची आग मोठी होती आणि ती लवकर थंड होत नव्हती. त्यात या दोन्हीसुद्धा लग्न झालेल्या पुरुषांना कमी वयाची करकरीत मासोळी घावली होती. त्यामुळे ते दोघेही तिला सोडणार थोडेच होते. आता तर रेश्मा रोजच हे करू लागली होती. आता ती शाळेतून कॉलेजला आली होती. रोज नवनवीन बकरा शोधायची आणि तिला आता त्याची सवय झाली होती. एकदा तिची आई तिला म्हणाली की माझ्या भावाचा मुलगा कपिल येत आहे, आपल्या इथे काही दिवस राहिला. एक काम कर, त्याला तुझी खोली दे झोपायला काही दिवसांसाठी आणि तू माझ्यासोबत माझ्या खोलीत झोप. आणि तुझे पप्पा झोपतील बाहेरच्या खोलीत. तुला चालेल ना? काय हे आई, तू सुद्धा काय झाले? अगं, तुझ्या मामाचा मुलगा आहे तो, कर थोडे दिवस सहन. ठीक आहे, असं म्हणत रेश्मा तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कपिल आला. बऱ्याच वर्षांनी रेश्मा त्याला भेटत होती. कशी आहे छोटी? त्याने तिला विचारलं. मी काय अजून छोटे आहे का? बघ किती मोठी झाली आहे ते. हो, ते तर दिसतच आहे, तो तिच्या शरीराकडे बघत म्हणाला. कपिलची नजर आता रेश्माच्या मोठ्या छातीकडे गेली आणि तो बसताच कितीतरी वेळ तिच्याकडेच बघत होता. त्याची नजर तिच्यावरून हटेना. कसा बसा तो स्वतःला सावरत म्हणाला की बाकी काय चाललंय तू अजून? ती म्हणाली, माझं छान चाललंय. तू कसल्या कामाने आलायस इकडे? मग त्याने तिला त्याच्या येण्याचे कारण सांगितले आणि विचारले की मोकळ्या वेळेत मला तुझे शहर फिरवशील ना? ती म्हणाली, हो फिरून आणीन, पण त्याच्या बदल्यात मला काय मिळेल? तो हळूच डोळा मारत तिला म्हणाला की तुला काय पाहिजे ते मिळेल. तेवढ्यात रेश्माची आई तिथे आली आणि कपिलला फ्रेश होण्यासाठी घेऊन गेली. नंतर तिने त्याला नाश्ता दिला आणि मग रेश्माला सांगून त्याला त्याची खोली दाखवायला सांगितली. रेश्मा त्याला आपली खोली दाखवायला घेऊन गेली. खोली बघून तो खुश झाला आणि मग रेश्माचा हात हातात घेत त्याने तिच्या हाताचे चुंबन घेतले. तशी रेश्माला अजून लाल झाली. आता रेश्मा कपिलच्या मनातली भाव ओळखून होती. तिला तर मनातून खूप आनंद झाला होता, कारण आता तिला घरातच रात्री जागवायचा चान्स मिळणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी कपिल त्याच्या कामासाठी बाहेर गेला होता. रेश्मा देखील तिच्या कॉलेजला गेली होती. ती कॉलेजच्या नावावर मित्रांसोबत फिरत असायची. त्यांच्याकडून महागडे गिफ्ट्स आणायची, छान खायची प्यायची, मस्त चालू होतं तिचं. संध्याकाळी कपिल त्याचं काम आटपून घरी परतला. त्याच्या डोक्यातसुद्धा रेश्माचे विचार चालू होते. त्याला तिच्या नजरेतले आमंत्रण समजले होते. रेश्माचे भरगच्च शरीर आता त्याला तिच्याकडे ओढत होते. रेश्माच्या आईने मग त्याला फ्रेश होऊन यायला सांगितलं. त्याने रेश्मा कुठे आहे म्हणून विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे, येईल इतक्यात. काही वेळातच रेश्मा आली. मग दोघे एकमेकांशी बोलत होते. तो तिच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाने बोलत होता आणि ती हे सगळं छान ऐकून घेत होती. तेवढ्यात त्याने तिला विचारलं की आज रात्री माझ्या खोलीत ये, आपण दोघे. तिला माहीत होतं की कपिलच्या मनात काय चाललं आहे ते. तिने होकार दिला. नंतर तिच्या आईने सगळ्यांना जेवण वाढलं. जेवताना देखील दोघे एकमेकांशी जणू नजरेने बोलत होते. रात्री रेश्मा तिच्या आईसोबत झोपायला तिच्या खोलीत गेली, पण तिला झोप येत नव्हती, कारण तिला आज कपिलसोबत त्याच्या खोलीत ती वाट बघत होती की तिची आई झोपली की मग ती त्याच्या खोलीत जाणार होती. तिनं नीट बघितलं तर तिची आई गाढ झोपली होती. मग ती हळूच उठली आणि हळूच त्याच्या खोलीत गेली. कपिल तिचीच वाट बघत होता. मग त्याने तिला उशीर येण्याचं कारण विचारलं. तेव्हा तिनं सांगितलं की आई पप्पा झोपण्याची ती वाट बघत होती. आणि मग तिने त्याला विचारलं
की बोल, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी. यावर तो म्हणाला की तुला तर चांगलंच माहीत आहे मला काय. असे म्हणत त्याने एका झटक्यात तिला आपल्याजवळ ओढून घेतलं आणि तिला जवळ घेत तो तिला किस करून लागला. तिनेही त्याला डोळे बंद करून प्रतिसाद दिला आणि मग काय, त्याला तर हा इशाराच म्हणजे थोडक्यात परवानगीच मिळाली होती. त्याने तिला तशीच बेडवर झोपवली आणि तो तिच्यासमोर उभा राहून त्याने त्याचे कपडे पटापट काढले. तो कपडे काढून तिच्या जवळ गेला. तिच्या हातात त्याचा जाडजूड सोटा लागला. तिने तो हातात घेत त्याला कुरवाळू लागली. कपिलने आधी तिचे कपडे काढले आणि तिचे मस्त मोठे झालेले दोन्ही बॉल त्याने तिच्या ब्रामधून मोकळे केले. त्यानंतर तो त्यांना कधी तोंडात घेत होता तर कधी जोरात ओढत होता. त्याने तिचे मनुके कुस्करले तशी ती श्वास मोठा करू लागली. आता तिला कधी एकदा तो तिची आग शांत करतोय असे झालं होतं, कारण त्याने तिला एवढा वेळ कुस्करून सोडलं होतं. त्यात ती आता पूर्णपणे नागडे असल्यामुळे ती लवकरच गरम झाली. ती त्याला म्हणाली की आता कर ना पटकन, किती वेळ अजून असंच करत बसणार, घाल नात. तो म्हणाला की हो एवढी का उतावळी होत आहेस, अख्खी रात्र आपलीच आहे. पण तिला आता सहन होत नव्हतं. तिने त्याचा सोटा हातात घेत ती त्याची पप्पी घेत होती. तिने एकदा त्याचा सोटा तोंडात घेतला तसा कपिलचा श्वास अचानक वाढला. आता तो देखील पूर्णपणे तापला होता. मग त्याने मागचा पुढचा विचार न करता एकदम त्याचा सोटा तिच्या खालच्या भागात कचकन घातला. तिला आता कुठे बरं वाटलं. आता तो तिला खाली घालून वरून जोरजोरात दणके देऊ लागला. खोलीत त्या दोघांचा खेळ रात्रभर चालू होता. पहाटेपर्यंत त्या दोघांचा हा खेळ चालूच होता. त्यानंतर रेश्मा उठली आणि हळूच गुपचूप तिच्या आईच्या शेजारी जाऊन झोपली.